चला आपण आज रानात आलेलो आहोत. आज मन करतंय केळीचं चिप्स बनावं. चिप्सचं करण्यासाठी एक फणी काढून यायचा घरी गेल्यानंतर बनवणार. तर ही केळीचं एकच फूट लावलेलं तुम्ही शेतात छानसं आलेलं. ही बघा पूर्ण कसा घड चांगला झालेला आहे. कारण का ही बघा खडुळण्याने सुद्धा असं पाडायला आल्यानंतर असं कसं फळ कळतंय, असं फळ खायला चालू केलं. तर आता आपण ह्याची एक फणी काढून घेणार आहोत घरी. छान एकच फणी पाहिजे तेवढी मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे. ह्याचा ही गावरान केळी आहे. ह्याचं चिप्स छान होते. आपण घरी गेल्यावर बनवू. बघा ही कसा मळा आहे आमचा. छान निघाली केळी. करडीच्या सायाने कापल्यानंतर तेवढीच फणी नसते, मस्त निघते. आणि ही बघा आता हे गोड झाल्यामुळं ह्याला का नाही खडूसनी किंवा पाखरासनी कळतं ही कसं पिकाय चालू झालंय. असं कसं पाखराने असं टोकरलेलं आहे, कसं केळीचं असं ही टोकरलेलं पाखराने खाऊन खरुताईनं. मस्त असं तुम्ही पण एक एक झाड लावा. मस्त मस्त फळाचा आनंद घ्या. आणली रानातून आपण त्याचं चिप्स करू. तुम्हाला दाखवते आता चिप्स करायचं. त्याचं असं वरचं सारखं काढून घ्यायचं. छान निघतंय सर 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 सर. असं माझ्याकडं हे यंत्र आहे, याने मी काढलंय. कारण का तुमच्याकडे नसलं तर तुम्ही नाही, तुम्हाला बटाटे काढता त्या साठीने काढलं तरी सांगते. हे असं काढून असं सगळं असं एक एक दाखवते. बटाट्याच्या सालट्याने याने कसं काढतं म्हणजे पण छान निघते. असं काढत राहते. बटाट्याच्या सालट्याने सुद्धा निघते. एवढंच की जरा उशीर लागते, अडकतं ना त्याच्यामुळे. हे जर काढलं लवकर तर लवकर येतं. हे असं आहे ना, सगळं काढून टाकायचं म्हणजे बटाट्याच्या सालट्याने काढलेलं आहे ना ते असं तळ निघून जातं पटकन. असं काढून घे. ह्याने जरा सोपं जाते, पटकन निघते. लय बी काढायचं नाही, कारण का पांढरं दिसते ना तिथपर्यंतच काढायचं. नाही तर पूर्ण असं काढत तुम्ही सगळं केळीच सोडून काढायचं नाही. असं पूर्ण काढायचं. थोडं पण वाईट पडत जात नाही. हे आपण हे असं कलर असं करून घ्यायचं काढून. ओके, असं सगळं आपण एक एक करून काढून घेऊया. आपण गॅस चालू करून घेऊ. तर तेल गरम होते. आपण तर आपण हे जर चालतं पूर्ण थोडं राहिलं ते काढून आपल्याला एकत्रित कसं मिळतं ना शेम तसं असं करून घ्यायचं. असं अशा पाकळ्या पडून घ्यायच्या. बटाट्याच्या चिप्साने करायचे. बटाट्याचे चिप्स असतात ना तेच केळ्याच्या चिप्साने होते. असे सगळे चिप्स आपण पाडून घ्यायचे. कसे छान पडतात बघा. दाखवते तुम्हाला असे लंबुळे लंबुळे पडतात. आपण तुम्हाला गोल बी दाखवते कसे बनवायचे ते. असे सगळे आयते कसे असतात ना तसे होतात. आपण करून घेतो. तेल आपलं गरम होते. तेल आपलं गरम करायला ठेवलेलं आहे. चिप्स काढून घेतो आपलं तेल गरम होते.
तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण थोडंसं बारीक गॅस करू. तर हाय ह्याच्यावर केलं तर आतून कडकपणा येत नाही, कच्चं आहे. आपल्याला गोल करून दाखवतो तुम्हाला गोल कसं होतं बघा. बघा असे गोल कसं मस्त होते. लिंबोळे दाखवले गोल गोल. कारण का ताटात का करायचं नाही, ताटात केले की आपल्याला उचलून टाकता येत नाही. छोटे छोटे असते एखाद्या जास्त तिखट. बघा कसे मस्त पडले पाकळे डायरेक्ट. एका गरम तेल असल्यामुळे एखाद्या चिटकत नसते. जरा अंतर ठेवून हात वर घ्यायचा, कारण का उभा आहे ना ह्याची हाताला लागतं. कसं झालं बघा, मस्त त्याला कलर आलेला. हे काढून घ्यायचं आपल्याला. काढण्यात घ्यायचं, तेल असतं नितळून जातं ह्याचं. गॅस आपण थोडा मोठा करायचा, कारण का आपण बारीक केला होता गॅस. बघा कसं झालं तुम्ही, कारण का हे सुटसुटीत कसं झालं असं कडकपणा बी आलेला ह्याला कुरकुरीत. ह्याला आपण आमचूर पावडर आणि लाल मिरची लावून घेणार, मीठ घालणार आहे चवीचं, छान लागतं. काढले का बाकी एक फॅट घालून घे. एकदम जर टाकले तर चिकटते एकाला, असे एक एक करून टाकायचं. झाली काढायचे असे लाल कलर बिस्किटी कलर असं काढून घेतलं. असं करून आपण सगळं मिक्स करून घेतलं. आता ही आहे ना, त्याला आपण जोपर्यंत ह्याला तेलकटपणा वय आहे त्यावर लाल मिरची पावडर, आपण मीठ चवीचं आणि आमचूर पावडर टाकून देणार. मिरची पावडर अशी एका जागेवर नाही टाकायची, थोडी थोडी करून अशी टाकायची. तिखट आपल्याला जसे आवडेल तसं टाकू शकतो. मीठ चवीनुसार मीठ घालायचं. चटणीत मी आमचूर पावडर घातलेली, छान लागतं. आमचूर पावडर कुरकुऱ्यात कसं असतं छान लागते तसं मिक्स करून घ्यायचं. कलर छान येतो. बघा जसे विकत असतात ना, विकत जे आपण केळीचे चिप्स आणतात सेम तसेच झाले, पण कुरकुरीत आणि ताजे फ्रेश. हे बघा कसे कुरकुरीत झाले, मी दाखवते. आवडले.